वंदो चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा द्वैकरा विघ्नादिदोषहरा संबंधे जडजीव तारुणवरा कृता कृता हि धरा दातारा करुणा करा वर्मते द्यावी भूगुर्जरा श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जय. मायबापू, काल मी तुम्हाला देवता प्राप्तीचा बहिर्याग नावाचा एक प्रकरण समजून सांगितलं. तर देवता प्राप्तीचे दोन मार्ग आहेत, एक बहिर्याग आणि अंतर्याग. युग धर्माला बहिर्याग म्हणतात आणि विद्या मार्गाला अंतर्याग म्हणतात. तर मी तुम्हाला बहिर्याग पहिल्यापासून व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे आणि नंतर आता मी तुम्हाला देवतेचा अंतर्याग कसा आहे तो तुम्हाला समजून सांगतो. या अंतर्यागामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणतात, 1 विद्या, 2 विद्या, 8 विद्या, 6 9 कोटी विद्या, 72 कोटी विद्या, 1 विद्या ते ब्रह्मविद्या, द्विधा शांभो, अष्टदा शक्ते, 6 कोटी मानो, 72 कोटी अनो, विषयाधार वेद, इंद्रियाधार वेद, अंतकरणाधार वेद, देहाधार वेद, विदेहाधार वेद, केवळाधार वेद, विषय प्राप्ती, इंद्रिय प्राप्ती, अंतकरण अंतकरणाची प्राप्ती, देह देहाची प्राप्ती, विदेहाची प्राप्ती आणि केवळ केवळाची प्राप्ती. असं श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला हे भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांना आपल्याला यामध्ये समजून सांगितलं. मायबाबू, देवतेची विद्या होण्यासाठी आपल्याला 4 पात्रता आपल्या अंगी असणे गरजेचे. 4 पात्र कोणत्या? तो जीव हा कर्मभूमीत असावा, हे कर्मभूमी, पाश्चात्य कर्मभूमी हिच्यात असावा, देहाने युक्त असावा, 12 वर्षाचा असावा आणि त्याने लेप जोडलेला असावा. आता लेप जोडणं म्हणजे काय? आपण अनंत सृष्टीमध्ये हिंडत आलोत आणि त्या सृष्टीमध्ये आपण मग कोणाला तरी भजन घालत असतो, म्हणजे अन्नदान करतच असतो मनुष्य देहामध्ये आल्यावर. आणि त्या अन्नदानामध्ये एखादा ज्ञानविग्रह, एखादा विद्यावंत, एखादा ब्रह्मांडस्था किंवा एखादा आवर्दुषी अवतार असे जर कोणी जेवून गेले तर आपल्या जीवस्वरूपावर त्या देवतेच्या विद्येचा लेप लागतो आणि तो जेव्हा परवडीला येईल त्यावेळेस आपल्याला त्या देवतेची विद्या होते. अशा प्रकारे त्यानं लेप जोडलेला पाहिजे. तर बाबा, हा लेप जोडणं आपल्या हाती नाही, पण सहजच लेप जोडल्या जातो आणि जोडल्यानंतर मात्र आपल्याला सुख मिळू शकते. देवतेचं तेवढ्यापुरतं तेवढं सुख मिळू शकते. तर बाबा, तर एक विद्या म्हणजे कोणची विद्या? एक विद्या म्हणजे ब्रह्मविद्या, म्हणजे परमेश्वराची विद्या. द्विधा शांभव म्हणजे कोणच्या विद्या? म्हणजे एक संबळ शांभव आणि एक शुद्ध शांभव. संबळ शांभव ती विष्णूची विद्या, शुद्ध शांभव ती चैतन्याची विद्या. 8 विद्या म्हणजे अष्टभैरवाची विद्या. अष्टभैरवाचे 8 नावं आहेत आणि त्यांच्या 8 विद्या आहेत. कराळी, विक्राळी, ओंपती, पशुपती, सदाशिव, ब्रह्मा, विष्णू, महादेव असे 8 नावं आहेत त्याचे. नाद, बिंदू, कळा, ज्योती, लो, अवस्था, आनंदायसू असे त्यांच्या विद्या येतात. 1 विद्या, 2 विद्या, 8 विद्या, 9 कोटी विद्या, 72 कोटी विद्या. पुन्हा स्वामी म्हणले विषयाधार वेद, इंद्रियाधार वेद, अंतकरणाधार वेद, देहाधार वेद, विदेहाधार वेद, केवळाधार वेद असं म्हणते ते. तर बाबा, जीव एवढा सूक्ष्म आहे की तो देवतेलाच काय मायाला पण दिसत नाही. माया ही आपल्याला अनादी आद्याद्वारे बघते आणि इतर देवता मात्र आपल्याला मळाद्वारे बघतात. आणि मळाद्वारे बघून त्या आपल्याला मळाद्वारेच आपली विद्या देतात. 1 ते 4 देवता आपली विद्या, त्यांची विद्या आपल्याला जीवाला विखो ह्या मळाद्वारे देतात, त्याला विषयाधार वेद म्हणतात. दुसरा 5 ते 6 देवता इंद्रिय मळाद्वारे देतात, त्याला इंद्रियधार वेद म्हणतात. आणि ते अष्टभैरव अंतकरण मळाद्वारे देतात, त्याला अंतकरणाद्वारे वेद म्हणतात. आणि विश्वदेवता देहमाळाद्वारे आपली विद्या देते, त्याला देहाद्वारे वेद म्हणतात. आणि चैतन्यमाया विद्या म्हणजे आद्यमाळाद्वारे आपली विद्या देते, त्याला
विद्याधार वेद म्हणतात तर बाप आणि विषय देवतेनं आपली विद्या जीवाला दिली की त्या जीवाला मळ आणि पिंडस्था प्रकाशतात आणि त्या पिंडस्थेला तो आपला देव मानतो आणि आयुष्यभर त्याची उपासना करतो आणि मृत्यूनंतर त्याला त्या देवतेच्या ब्रह्मांडस्थेची प्राप्ती होते. समजा कर्मभूमीच्या देवतेनं जर विद्या दिली तर त्या जीवाला विखो नावाची पिंड मळ प्रकाशतो. विखो नावाची पिंडस्था प्रकाशते आणि तो त्या पिंडस्थेची आयुष्यभर उपासना करतो आणि विखो नावाच्या ब्रह्मांडस्थेमध्ये त्याला प्राप्ती होते आणि सुख भोगायला मिळते. तसंच इंद्रियाधार वेद ते इंद्रिय देवते इंद्रियाची मळ प्रकाशतो इंद्रिय नावाची पिंडस्था प्रकाशते आणि इंद्रिय नावाच्या ब्रह्मांडस्थेची त्याला प्राप्ती होते. अंतःकरण नावाची पिंडस्था प्रकाशते, अंतःकरण नावाचा मळ प्रकाशतो आणि शेवटी त्याला अंतःकरण नावाच्या ब्रह्मांडस्थेची प्राप्ती होते आणि त्याला सुख भोगायला मिळते. देह नावाचा मळ प्रकाशतो, देह नावाची पिंडस्था प्रकाशते, तो पिंडस्थेचा वेध घेतो, पिंडस्थेची उपासना करतो आणि मृत्यूनंतर त्याला देह नावाच्या ब्रह्मांडस्थेची प्राप्ती होते आणि सुख भोगायला मिळते. आणि विदेह म्हणजे आद्यमळ त्याला आद्यमळ प्रकाशतो. मायाची विद्या झाल्यावर त्याला आद्यमळ प्रकाशतो. संलग्न नावाची पिंडस्था प्रकाशते आणि त्या पिंडस्थेची संलग्नाची तो वेध घेतो आणि शेवटी त्याला ब्रह्मांडस्थी म्हणजे चिजड नावाच्या ब्रह्मांडस्थेची प्राप्ती होते. म्हणजे याला विषयाधार वेद, इंद्रियाधार वेद, अंतःकरणाधार वेद, विद्याधार वेद असं म्हणलेलं आहे. अंतःकरण विषय विषयाची प्राप्ती, इंद्रिय इंद्रियाची प्राप्ती, अंतःकरण अंतःकरणाची प्राप्ती, देह देहाची प्राप्ती आणि विधेय देहाची प्राप्ती. अशा प्रकारे देवतेची प्राप्ती आपल्याला होऊ शकते मायबाप हो. पण आपण लेप जोडलेला पाहिजे, आपण 12 वर्षाचे पाहिजेत, आपण कर्मभूमीत पाहिजे आणि आपल्याला आपला देह युक्त पाहिजे. तसंच परमेश्वराचं बी आहे. परमेश्वराचे जो ज्ञान आणि प्रेम असे 2 मार्ग आहेत परमेश्वराचे. तर अहेतुक भूत भजनानं जीवाला ज्ञान होतं आहे, अहेतुक भूत भजनानं जीवाला ज्ञान होतं आहे आणि जीवाला ज्ञान झाल्यानंतर त्याला ब्रह्माची म्हणजे मोक्षाची प्राप्ती होते. आणि अहेतुक मायापूर भजन जर त्याला घडलं, भजन म्हणजे जेवण घडणे. म्हणजे जीवाला जर जीवाच्या ठिकाणी भजन घडलं त्याला भूतभजन म्हणतात आणि परमेश्वर अवतार धारण करून येतात आणि परमेश्वर अवताराच्या ठिकाणी भजन घडलं तर त्याला पूर्वभजन म्हणतात. तर भूतभजन जर घडलं आपल्याला तर परमेश्वराचं ज्ञान होतं आहे आपल्याला आणि ज्ञानानं आपल्याला ब्रह्माची म्हणजे मोक्षाची प्राप्ती होते आणि आपल्याला परमेश्वर अवतार धारण करून येतात. त्या परमेश्वर अवताराच्या ठिकाणी आपल्याला भजन घडलं त्याला पूर्वभजन म्हणतात आणि पूर्वज्ञान आपल्याला ईश्वराची म्हणजे कैवल्याची प्राप्ती होते. त्याला केवळाधार वेद म्हणतात. केवळ परमेश्वर आपलं ज्ञान आणि प्रेम बघून आपलं हे भूतभजन आणि पूर्वभजन बघून आपलं ज्ञान आणि प्रेम जीवाला देतात आणि जीवाला ज्ञान आणि प्रेम दिल्यानंतर त्या जीवाला म्हणजे परमेश्वराची आत्यंतिक आवड उत्पन्न होते आणि आवड झाल्यानंतर परमेश्वर जीव त्याची उपासना करतो, परमेश्वर त्याचं चिंतन करतो परमेश्वराचं आणि परमेश्वराचं चिंतन करून मग तो त्या मृत्यूनंतर त्याला ब्रह्म म्हणजे एकतर ईश्वराची म्हणजे कैवळाची प्राप्ती होते कैवल्याची किंवा ब्रह्माची म्हणजे मोक्षाची प्राप्ती होते. अशा प्रकारे देवतेच्या अंतर्यागाची माहिती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांना आपल्याला दिली व त्यांचे बी ज्ञान आणि प्रेम ते कोणाला देतात तो कशी प्राप्ती होते हे पण आपल्याला त्यांनी ह्या विद्यामार्ग नावाच्या म्हणजे एका प्रकरणामध्ये सांगितले. बाबा हे विद्या प्रकरण हे समजून घ्या आणि देवतेचे मळ तुम्हाला समजले पाहिजे. कारण जीव एवढा सूक्ष्म आहे की तो जीवाला कोणाला दिसत नाही. माया अनादेवाद्वारे बघते आणि इतर देवता त्याला मळाद्वारे बघतात आणि आपली विद्या मळाद्वारेच देतात आणि म्हणून त्याला जीवाला आपल्या अंगाला मळ लावलेले आहेत. परमेश्वरानं प्रवृत्तीनं आपल्या अंगाला मळ लावलेले आहेत कारण आपण जीवाला देवतेला दिसावं आणि मग देवतेला आपल्याला म्हणजे तिचं
विद्या देता यावी, आपल्याला सुखदुःख देता यावी. त्यामुळे आपल्या अंगाला मळ लागलेले आहेत, तर ते मळ 81,10,10 मळ आपल्या अंगावर घोट्यापासून तर डोक्यापर्यंत आहेत. तर हे सगळी माहिती मायबाबा मी तुम्हाला म्हणजे गमक या पुस्तकामध्ये दिलेली. ते गमक पुस्तक तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे आणि ते फार महाग नाही, फक्त 50 रुपयाचं आहे. तर 50 रुपयाचं पुस्तक तुमच्या संग्रही ठेवा आणि ते पाठ करा अशी तुम्हाला मी विनंती करतो. आणि सगळं 9 प्रकरण तुम्हाला त्यानुसार समजू शकते अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. नव्हे, अनेक लोकांना, शेकडो लोकांना ते कळालं आहे आणि लोकांनी त्याचा म्हणजे फायदा घेतला आहे. मायबाबो, आपल्याला ह्या सृष्टीमध्ये 60 लाख वर्ष राहावं लागतं आहे. नंतर आपल्याला चौकडीला जावं लागतं आहे. चौकडीला जायचं नसेल तर आपल्याला परमेश्वरापाशी अनुसरावं लागतं आहे आणि ज्ञान घ्यावं लागतं आहे. तर ज्ञान अनुसरण जर घेतलं आपल्याला तर एक तर परमेश्वर प्राप्ती होती, नाहीतर आपल्याला कृतीयोगी जन्म होतो आणि आपल्या चौकडीचे नरक चुकतात आणि आपल्याला आपला फायदा होतो. बाबा, तो फायदा अत्यंत सोप्या गोष्टी जर होत असेल तर आपण का करून घेऊ नये असं माझं मत आहे. मग आपण 9 प्रकरण का शिकू नये असं माझं मत आहे. त्यामुळं तुम्ही 9 प्रकरण शिका आणि त्यासाठी हा गमक नावाचं पुस्तक अत्यंत गरजेचं आहे. ते गमक नावाचं पुस्तक घ्या आणि त्यानुसार अभ्यास करा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.